नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार इयत्ता 12वी अर्थशास्त्र प्रकरण 9 या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत। या अगोदरच्या सर्व व्हिडिओजमध्ये आपण भारतातील नाणे बाजार, वित्तीय बाजारपेठेचा अर्थ, त्याचबरोबर वित्त हे पैशाशी संबंधित असतं। म्हणजे पैसा हा व्यक्ती, उद्योग संस्था, शासनाला विविध उद्देशांसाठी पैसा आवश्यक असतो आणि त्या निधीचा समावेश होतो। तर मग हा वित्त पुरवठा करणाऱ्या ज्या प्रणाली आहे भारतातील, वित्तीय संस्था असतील, वित्तीय बाजारपेठा आहे, वित्तीय साधनं आहेत, वित्तीय सेवा आहेत, तर या संपूर्ण वित्तीय बाजारपेठेचा अर्थ आपण पाहिलेला आहे। तर वित्तीय बाजारपेठेमध्ये 2 प्रकारच्या बाजारांचा समावेश होतो। एक आहे नाणे बाजार आणि दुसरा आहे भांडवल बाजार। तर आज आपण बघणार आहोत भारतातील नाणे बाजाराची भूमिका। नाणे बाजाराची भूमिका समजावून घेण्याआधी, नाणे बाजार म्हणजे ज्या ठिकाणी अल्प मुदतीची कर्ज देणं आणि घेणं या बाजाराला नाणे बाजार असं म्हणतात। ही अल्प मुदतीची कर्ज कोणत्या साधनांमार्फत दिली जातात? तर व्यापारी हुंड्या आहेत, सरकारी रोखे आहेत, वचनपत्र आहेत इत्यादी अल्पकालीन साधनाचा वापर हा नाणे बाजारामध्ये कर्ज देण्यासाठी आणि घेण्यासाठी केला जातो। इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल। आज आपण बघणार आहोत नाणे बाजाराची भूमिका। तर नाणे बाजार हा कोणकोणत्या भूमिका पार पाडत असतो? आपण जर बघितलं तर नाणे बाजार हा वित्तीय व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा भाग असल्याने तो एक विशिष्ट प्रकारची किंवा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो। नाणे बाजारात पैशाच्या अल्पकालीन देवघेवीचे व्यवहार होत असतात। या बाजारामध्ये बँका, वित्तीय उद्योगपेढ्या, बँकेतर वित्तीय संस्था आणि अन्य गुंतवणूकदारांचा समावेश होत असतो आणि त्यामुळे प्रत्येक देशाच्या नाणे बाजाराचं स्वरूप जरी भिन्न भिन्न असलं तरी भारतातील नाणे बाजार हा अतिशय महत्त्वाचा बाजार मानला गेलेला आहे। तर आपण आज बघणार आहोत नाणे बाजाराची भूमिका। नाणे बाजार हा अल्प मुदतीच्या कर्जांच्या देवीघेवीसाठी ओळखला जातो। त्यामुळे पहिली महत्त्वाची भूमिका हा बाजार पार पाडतो तो आहे कर्जदाराची अल्प मुदतीची गरज पूर्ण करण्याची। एखाद्या कर्जदाराला अल्प मुदतीसाठी म्हणजे काही दिवसांच्या कालावधीसाठी किंवा एखाद्या वर्षाच्या कालावधीसाठी जी पैशाची गरज असते ही गरज या बाजारामार्फत पूर्ण केली जाते। म्हणजे अल्प मुदतीच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी हा बाजार योग्य संधी उपलब्ध करून देत असतो। म्हणजे पहिली भूमिका आहे अल्प मुदतीच्या कर्जांचा पुरवठा या बाजारामार्फत केला जातो। तरल व्यवस्थापन म्हणजे हा एक गतिमान बाजार आहे, कारण या बाजारामध्ये जसं संघटित बाजार आहे तसा असंघटित बाजार असा दुहेरी रचना असणारा हा बाजार आहे आणि त्यामुळे हा बाजार गतिमान स्वरूपाचा आहे। आणि या बाजारामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जे मौद्रिक धोरण आहे, रिझर्व्ह बँकेकडून जे मौद्रिक धोरण तयार केलं जातं ते त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी, त्याचबरोबर पैशाचं अधिक चांगलं व्यवस्थापन करण्यासाठी या बाजाराची मदत होत असते आणि यामुळे देशात आर्थिक स्थैर्य लाभते आणि देशाचा आर्थिक विकास देखील होतो। म्हणजे तरल व्यवस्थापन यामध्ये पैशाचं अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी मदत होत असते। हा एक दुसरी भूमिका आहे। त्यानंतर या बाजारामध्ये गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन, ज्याला पोर्टफोलिओ असं म्हणतात, की हा बाजार गुंतवणूकदाराची जोखीम आणि परतावा या प्रकारे प्राधान्यानुसार बनवलेल्या विविध प्रकारच्या ज्या आर्थिक साधनं असतात यांच्याशी निगडीत असतो आणि गुंतवणूकदार निरनिराळ्या वित्तीय मालमत्तांचं तारण ठेवण्यास सक्षम होतात। त्यामुळे जोखीम कमी करण्यात आणि जास्तीत जास्त परतावा मिळवण्यात या बाजाराची मदत होत असते। म्हणजे सर्वांनी लक्षात घ्या की गुंतवणूक व्यवस्थापन जे आहे, कारण या बाजारामध्ये जे विविध प्रकारच्या साधनांशी संबंधित आहे, कारण वित्तीय मालमत्ताचं तारण ठेवण्यासाठी गुंतवणूकदार सक्षम होत असतात आणि त्यामुळे जोखीम आणि परताव्यासाठीची जी आर्थिक साधनं आहेत त्या आर्थिक साधनांचं व्यवस्थापन करण्यासाठी हा बाजार महत्त्वाचा आहे। त्यानंतर आहे समतोल यंत्रणा, की हा नाणे बाजार जो आहे या नाणे बाजारामध्ये तर्कसंगत वाटप, की साधनं जी आहेत, की व्यापारी हुंड्या असतील, वचनपत्र असतील, ठेवपत्र असतील, त्याचबरोबर व्यापारी पत्रांचं असेल, पुनर्बाजारातली रेपो आणि पुनर्बाजारातली खरेदी असेल, ही जी साधनं आहेत यांचं वाटप आणि त्याचबरोबर बचत गतिशील करून मागणी आणि पुरवठा याच्यात समतोल प्रस्थापित करण्यास मदत करत असतो। म्हणजे अल्पनिधीची मागणी आणि पुरवठा याच्यात समतोल करण्यास मदत करत असतो। सरकारच्या वित्तीय गरजा ज्या आहेत, की सरकारला सुद्धा अल्पमुदतीच्या कर्जांची काही वेळेस आवश्यकता भासत असते। मग अशा वेळेला कोषागारच्या देयकाच्या आधारे अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी
हा बाजार महत्त्वाचा आहे. म्हणजे सरकारच्या अल्प मुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा वित्तीय बाजार मदत करत असतो. त्यानंतर पुढं आहे की मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी. आता मौद्रिक धोरण म्हणजे पैशाचं धोरण. आता हे मौद्रिक धोरण कोण तयार करत असतं? तर मौद्रिक धोरण रिझर्व्ह बँक तयार करत असतं. आणि या मौद्रिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संस्थात्मक संरचना उभारण्याचे काम हे हा नाणे बाजार करत असतो. म्हणजे पैशाच्या प्रमाणाचं व्यवस्थापन करणं, की जेणेकरून जी निरनिराळी क्षेत्र आहेत, मग याच्यामध्ये कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रांची जी अल्पकालीन कर्जाची गरज आहे, ही गरज पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी सुद्धा हे मौद्रिक भारतातील नाणे बाजार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. आणि यामध्ये मध्यवर्ती बँकेला योग्य व्याजदराचं धोरण विकसित करण्यासाठी मार्गदर्शन मिळतं. तर अशा प्रकारे मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी भूमिकेमध्ये नाणे बाजार महत्त्वाचा आहे. हा बाजार जो असतो हा प्रत्यक्ष पैशाचा वापर होत नाही, पण या बाजारामध्ये जी विविध वित्तीय साधनं वापरली जातात. मी वित्तीय साधनं तुम्हाला परत परत सांगते की या बाजारामध्ये ठेवपत्र असेल, व्यापारी हुंड्या असतील, वचनपत्र असतील, या वित्तीय साधनांचा वापर केला जातो. त्यामुळे रोख रकमेचा वापर जो आहे तो काटकसरीनं होतो. वाणिज्य, उद्योग आणि व्यापार वृद्धी यासाठी सुद्धा हा बाजार महत्त्वाचा आहे. कारण व्यापाऱ्यांना हुंड्या वटवण्याची सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंड्या वटवण्याची सुविधा उपलब्ध होत असते. आणि कृषी आणि लघु उद्योगांसाठी देखील खेळतं भांडवल उभारण्यासाठी हा बाजार महत्त्वाचा आहे. म्हणजे अल्पकालीन गुंतवणूकदारास त्यांच्याकडील जे अतिरिक्त निधी आहे, गुंतवणुकीच्या योग्य साधनांचा पुरवठा जो आहे तो हा बाजार उपलब्ध करून देत असतो. तर अशा प्रकारे भारतातील नाणे बाजाराची भूमिका आपल्याला सांगता येईल की हा बाजार व्यापार क्षेत्रासाठी, उद्योग क्षेत्रासाठी पुरेसे रोखता पुरवण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर आर्थिक वृद्धीला देखील सहकार्य या बाजारामार्फत होत असतं. म्हणजे विविध क्षेत्र असतील, उपक्षेत्र असतील, त्यांना कर्ज पुरवठा करून त्यांच्या आर्थिक वृद्धीला म्हणजे हातभार लावत असतो. तर अशा प्रकारे भारतातील नाणे बाजाराची भूमिका आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढे आहे भारतातील नाणे बाजाराच्या सुधारणा आपण बघणार आहोत की भारतातल्या नाणे बाजारामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा केलेल्या आहेत. या नाणे बाजारामध्ये कोषागिर बिलं, व्यावसायिक पत्र, ठेवीचं प्रमाणपत्र आणि म्युच्युअल फंड यासारख्या नवीन साधनांचा समावेश या बाजारामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे पूर्वी जर आपण बघितलं तर व्यापारी हुंड्या, वचनपत्र, ठेवपत्र यांचा समावेश या बाजारामध्ये होता. पण अलीकडच्या कालावधीमध्ये हे देखील नवीन वित्तीय साधनं या बाजारामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, दुसरं आहे तरलता समायोजन सुविधामध्ये रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दराचा समावेश करण्यात आलेला आहे. आता अल्पकालीन देवीघेवीचं एक महत्त्वाचं साधन जे कुठलं असेल मुद्रा बाजारातलं, तर रेपो दर आहे. आता रेपो दर किंवा खरेदी रिव्हर्स रेपो दर जर म्हटलं तर या बाजारामध्ये ज्याच्याकडे शेअर्स आहेत किंवा भाग आहेत, ती व्यक्ती गुंतवणूकदारांना ते विकत असते. परंतु अशी विक्री करत असताना भविष्यात ते शेअर्स निश्चित दरानं आणि निश्चित तारखेला पुन्हा विकत घेण्याचा करार देखील होत असतो. त्यामुळे रेपो असेल, रिव्हर्स रेपो असेल, शेअर्स असेल, हे तारण विकत घेत असताना ती भविष्यात निश्चित दरानं पुन्हा विकत घेण्याची कबुली आणि करार याच्या अंतर्गत होत असतो. आणि त्यामुळं हा जो एक समावेश आहे की रेपो दराचा, रिव्हर्स रेपो दराचा समावेश देखील या बाजारामध्ये करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारची जी तारणं आहेत आणि विविध प्रकारची ट्रेझरी आहेत, या रेपो व्यवहारांना प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि अलीकडेच राज्य शासनाची तारणं असतील, सार्वजनिक उद्योगाचे रोखे असतील, यामध्ये देखील अशा व्यवहारांना परवानगी देण्यात आलेली आहे. व्याजदर मुख्यतः बाजार शक्तीने निर्धारित केले जावेत. म्हणजे जे व्याजदर आहेत, अल्पमुदतीची कर्ज घेतली जातात जी नाणे बाजारामध्ये, त्याचे व्याजदर जे आहेत ते बाजारातल्या शक्तीने निर्धारित केले जावेत, याचा समावेश देखील या बाजारामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आणि रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट ह्या ज्या हस्तांतराच्या निधी आहेत. आता NEFT म्हणजे काय आहे बघा, याला राष्ट्रीय पैसे हस्तांतर असं म्हणतात. आणि हे जे पैसे आहेत ही एक हस्तांतराची महत्त्वाची प्रणाली आहे. यामध्ये पैसे लगेच हस्तांतरित होत नाहीत. प्रत्येक 1 तासाचा टप्पा बनवलेला असतो, टाइम स्लाइड बनवलेला असतो. त्यानुसार
पैसे दुसऱ्याला पाठवले जातात आणि हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या मार्फत वापरलं जातं. नोव्हेंबर 2005मध्ये NEFT ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. ही सुविधा देशाच्या 30,000 बँकांमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर आहे दुसरं आहे जे आहे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, याला RTGS असं म्हणतात. RTGS ही सुद्धा पैसा हस्तांतराची आहे. याला तात्काळ पैसे पाठवणं असं म्हटलं जातं. यामार्फत पैसे लगेच हस्तांतरित करता येतात. ओके बटन दाबल्यानंतर पैसे समोरच्याच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे देशातील 95% देवीघेवीचे व्यवहार जे आहेत ते RTGS मार्फत या प्रणालीमार्फत होत असतात आणि जगात ही सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे. ही नाणे बाजारामध्ये नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे. तांत्रिक प्रगती आणण्यासाठी व्यावहारिक प्रणाली किंवा डीलिंग सिस्टम देखील सुरू करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारच्या काही सुधारणा ज्या आहेत त्या नाणे बाजारामध्ये करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे नाणे बाजारामधल्या सुधारणामध्ये आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या कालावधीची कोषागिरी बिलं असतील, व्यावसायिक पत्र असतील, यांचा समावेश देखील या नाणे बाजारामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नाणे बाजारामध्ये तरलता समायोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर व्याजदर जे आहे ते व्याजदर त्यात बाजाराच्या वित्तीय संस्था कार्यरत आहेत त्यांनी ते ठरवले, याचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. NEFT सारख्या असतील, RTGS सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि तांत्रिक प्रगती इलेक्ट्रॉनिक डीलिंग सिस्टम देखील सुरू करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे भारतीय नाणे बाजार म्हणजे तरलता समायोजन हे काय आहे तर एक वित्तीय प्रकारचं रिझर्व्ह बँकेनं वापरलेलं हे एक मौद्रिक धोरण आहे आणि व्यापारी बँकांना पुनर्खरेदी कराराद्वारे कर्ज घेण्यास परवानगी देते आणि याच्यामध्ये रेपो दर किंवा रिव्हर्स रेपो दराचा समावेश होतो. तर अशा प्रकारे आपण भारतातील नाणे बाजाराचा अभ्यास या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आता या ठिकाणी अनेक साऱ्या आर्थिक संकल्पनांचा समावेश या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर तुम्ही इयत्ता 12वीचं पुस्तक बघितलं तर त्याच्या शेवटच्या पेजवरती काही आपल्याला या समाविष्ट असणाऱ्या काही ज्या आर्थिक संकल्पना आहेत त्यांच्या व्याख्या तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. त्या व्याख्यांचा देखील तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करा आणि हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण यामार्फत तुम्हाला भारतातील नाणे बाजाराची नेमकी भूमिका काय आहे आणि कोणत्या आधुनिक सुविधा या बाजारामध्ये करण्यात आलेल्या आहे याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. धन्यवाद.